या लोकांच्या अहंकारापोटी MIM हा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आहे. महायुती कुणामुळे झाली नाही बघितलं आणि महायुती न करण्याची फळंही त्यांनी बघितलेली आहे. या बातमीचे प्रायोजक ब्राईट अँड शाईन सॅलॉन, हायजीन आणि प्रीमियम केअरचा घ्या परिपूर्ण अनुभव. दत्त चौक, यशरंग अपार्टमेंट, पहिला मजला, सोन्या मारुती मंदिराजवळ, सोलापूर. संपर्क 7030858588. सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही. काही लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे, पण काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला. त्याचा म्हणून या लोकांच्या अहंकारापोटी MIM हा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून जी ठाम भूमिका ठेवली होती की आम्हाला महायुतीवर लढायची, परंतु महायुती कुणामुळे झाली नाही बघितलं आणि महायुती न करण्याची फळंही त्यांनी बघितलेली आहे. त्याच्यावर अधिक न बोलता मी एवढंच सांगेन, आताही आमची महायुती करण्याची इच्छा आहे, परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू, ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू. आणि आजही आमचा संकल्प आहे, अबकी बार जिल्हा परिषद में BJP सरकार. तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या नगरसेवकांसाठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्यासाठी काम करा, पारदर्शी काम करा. हे या निमित्ताने सांगितलं. विजयाचा उन्माद करू नका. या तिन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेल्या आहेत. मला वाटतं आम्ही सगळेजण, म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे, कुठेही त्याचा भाग आहे. आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. असतील, सचिनदादा असतील, आमच्या सगळ्या टीम असतील, खास करून रोहिणीताई तळवळकर असतील, प्रचंड मोठी मेहनत घेतली. त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज 87 नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते. आणि मला वाटतं सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी 87 नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळ्यांनी पाहतो. आजचा विषय पदाधिकारी निवडीचा नाही, निकष ठरवण्याचा नाही, महापौर ठरवण्याचा नाही, स्वीकृत ठरवण्याचा नाही. आज फक्त आणि फक्त स्नेहभोजन आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं, याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही. आता महायुतीमध्ये त्यातला एक घटक महायुतीमध्ये अजितदादांच्या रूपाने आहे. आता ते पुन्हा सोबत घेऊन लढतात, कसे लढतात याच्याशी मला वाटतं फार मोठा काही फरक पडण्याची आवश्यकता नाही. या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही सांगतो की भारतीय जनता पक्षाचे 13 जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते. यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीचे संकल्प करून आम्ही काम करतोय. आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली जनता पण आमच्यासोबत राहील. आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं, जे यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं, तेच यश आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मिळेल. आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्ष. आपल्याला माझं एवढंच सांगणं आहे की आज आनंदोत्सव साजरा करतो. कुणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटतं. भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली, माझ्या सहकार्याने मेहनत घेतली. आणि ती मेहनत घेत असताना काही नाही केली, काही नाही केली, हा विषय वेगळा आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेतली. आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यांवर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्याचा आणि जे बांधव आमच्या निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यामुळं अधिक याच्यावर चर्चा होणार. दो कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे, पण फिर भी गिरे तो भी टांग ऊपर, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. माझं काहीच म्हणणं नाही. काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे. आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम,
आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.